नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय इयत्ता 10वी मराठी स्थूल वाचनाचा पाठ आहे. बालसाहित्यिका गिरिजा कीर. लेखिका आहेत डॉक्टर विजया वाड. डॉक्टर विजया वाड यांनी या पाठातून बालसाहित्यिका गिरिजा कीर यांची बालनाटके, चरित्रे, कथासंग्रह, त्याचबरोबर बालसाहित्य यांची रसास्वादाच्या अंगाने आपल्याला ओळख करून दिलेली आहे. आणि तेच आपल्याला या पाठामध्ये बघायचं आहे. या पाठामधून आपल्याला काय पाहायचं आहे तर बालसाहित्यिका गिरिजा कीर यांचं साहित्य कशा प्रकारचं होतं किंवा त्यांच्या साहित्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश करण्यात आलेला होता आणि डॉक्टर विजया वाड यांच्या दृष्टीने किंवा यांनी रसास्वादाच्या अंगाने कशा प्रकारे बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्या साहित्याची ओळख आपणा सर्वांना करून दिलेली आहे. पहिल्यांदा आपण डॉक्टर विजया वाड यांची माहिती पाहणार आहोत. तर डॉक्टर विजया वाड या प्रसिद्ध लेखिका आणि बालसाहित्यिका आहेत. त्यांची कथा, कादंबऱ्या, नाटके तसेच बालांसाठी कथा, कादंबऱ्या, नाटके अशी सुमारे 117 पुस्तके प्रकाशित आहेत. म्हणजे डॉक्टर विजया वाड यांचे लेखन किती विपुल आहे याचा अंदाज आपल्याला यावरून येतोच. मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्षे अध्यक्ष होत्या. मराठी विश्वकोश मंडळ याबद्दल आपण अभ्यास केलेला आहे 9वीला. तर त्या मंडळाच्या त्या 9 वर्ष अध्यक्ष होत्या. 2005 पासून त्या मंडळाच्या अध्यक्ष होत्या. त्याच्यानंतर विश्वकोशाच्या ग्रंथवाचन स्पर्धांच्या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठाकडून डी.लिट ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली होती. साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार यांसह वेगवेगळ्या 95 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. म्हणजे त्यांचा सन्मानही म्हणजे त्यांना एकूण 95पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत आणि त्यांनी लेखनही 117पेक्षा जास्त पुस्तकांचे केलेलं आहे. म्हणजे यांचं व्यक्तिमत्व खरोखरच खूप थोर आहे. सन 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार आणि साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. आता त्यांची कोणती कोणती पुस्तके किंवा कोणत्या कोणत्या कादंबऱ्या, कथासंग्रह प्रसिद्ध आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश, रेखांश या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी हे त्यांचे काही कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. आणि एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी ही नाटके प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर झिपरी, बिट्टीच्या 12 बाता या बालकादंबऱ्या म्हणजे ज्या बालांसाठी, ज्या लहान वयोगटातील मुलांसाठी किंवा लहान मुलांसाठी लिहिल्या गेलेल्या असतात तर त्या कथा. मग त्या कथांमध्ये एकतर अद्भुत रम्यता असते किंवा त्या कथांमध्ये वास्तविकता मांडलेली असते किंवा त्या कथा मुलांच्या दृष्टिकोनातून लिहिल्या गेलेल्या असतात. लहान मुलांना काय हवं वाचताना किंवा त्यांना वाचताना खेळून कसं ठेवायचं या दृष्टिकोनातून त्या कथा लिहिल्या गेलेल्या असतात किंवा कादंबऱ्या. उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी बालकथा. त्याचबरोबर चिंगू चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही बालनाटिके इत्यादी त्यांचे विपुल असे लेखन प्रसिद्ध आहे. त्या मुळातील शिक्षिका आहेत, त्यामुळे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात अनेक उपक्रम केले आहेत. विश्वकोश लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. जसं की आपण पाहिलं की त्यांना वेगवेगळ्या अशा 95 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. तर अशा प्रकारे डॉक्टर विजया वाड यांचा हा परिचय होता. आता आपण पाहणार आहोत लेखिका गिरिजा कीर, बालसाहित्यिका गिरिजा कीर यांचा परिचय. तर बालसाहित्यिका गिरिजा कीर ह्या मागील पिढीतील एक लोकप्रिय लेखिका आहेत. बालसाहित्यिका गिरिजा कीर यांनी त्यांच्या स्वतःच्या जीवनाची कहाणी पण एका पुस्तकामध्ये म्हणजे एक त्यांनी स्वतःचं पुस्तकच आहे की त्या कशा घडल्या किंवा त्या कशा लेखिकापर्यंत पोहोचल्या, लेखिका झाल्या वगैरे. तर हे सगळं त्यांनी त्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. प्रसन्न व प्रासादिक लेखनशैली, त्यांची लेखनशैली प्रसन्न आहे, प्रासादिक आहे, हे त्यांच्या लेखनशैलीचे खास वैशिष्ट्य आहे. प्रसन्न कथाकथन शैलीसाठी त्या प्रसिद्ध आहेत. कथाकथन म्हणजे काय तर कथन करायची म्हणजे कथा अशी कथन करायची की जेणेकरून जो ऐकणारा आहे, जो श्रोता आहे त्याच्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहिला पाहिजे किंवा त्याला असं वाटलं पाहिजे की आपण कथा नाही ऐकत आहे, आपण तो प्रसंगच पाहतोय. दैनिके, नियतकालिके यांत त्यांनी विपुल असे लेखन केलेले आहे.
त्याचबरोबर आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमांतून त्यांनी लीलया संचार केलेला आहे. म्हणजे आकाशवाणीवरही त्यांनी काम केलेलं आहे, त्याचबरोबर दूरचित्रवाणीवरही. त्याच्यानंतर त्यांनी जे कार्यक्रम दूरचित्रवाणी आणि आकाशवाणीवरती सादर केले होते तर ते कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहेत. मानवतावादी मूल्ये हा त्यांच्या लेखनाचा गाभा आहे. त्याचबरोबर सामाजिक वातावरण निकोप व सौहार्दपूर्ण असावे हा त्यांचा दृष्टिकोन आहे आणि या दृष्टिकोनातून बालसाहित्यिका गिरिजा कीर लेखन करतात. काही नावे वलयांकित असतात तर काही नावे हृदयांकित असतात. वलयांकित म्हणजे काय, तर अशी व्यक्तिमत्व असतात की ज्यांचं व्यक्तिमत्व असं असतं की इतर लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात, तर ते असतात वलयांकित. आणि काही हृदयांकित म्हणजे गिरिजा कीर यांचं साहित्य लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचायचं, लोकांच्या मनापर्यंत पोहोचायचं. गिरिजा कीर हे नाव मात्र वलयांकित असूनही हृदयांकित आहे, परंतु गिरिजा कीर यांचं नाव म्हणजे यांचं व्यक्तिमत्व हे वलयांकितही आहे आणि हृदयांकित आहे. म्हणजे त्यांच्याकडे लोकांना त्यांचं साहित्य असं होतं की लोक त्यांच्या साहित्याकडे आकर्षित व्हायचे, त्यांच्या लेखनाकडे आकर्षित व्हायचे आणि त्यांचं साहित्य हे मनाला भिडणारं होतं, कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार लाभली होती. आता या पाठामध्ये पण आपण लेखिका गिरिजा कीर यांचे अनेक साहित्य जसे की बालसाहित्य आहे. या पाठामध्ये आपण फक्त बालसाहित्याबद्दल अभ्यास करणार आहोत, पण त्यांचे इतरही काही साहित्य आहे की ज्याच्यामध्ये माणुसकीची किनार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये माणुसकीचं वर्णन आहे. आता या पाठामध्ये पण आपण एक गोष्ट पाहणार आहोत. त्यामध्ये मधू नावाचा मुलगा आहे, तर त्या गोष्टीमधून त्यांनी माणुसकी समजावून सांगितलेली आहे या पाठातून. या पाठातून विजय वाड यांनी समजून सांगितलेली आहे आणि ती कथा मूळ लिहिलेली आहे गिरिजा कीर यांनी. त्याच्यानंतर पुढे आहे दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमांतून लीलया संचार करणाऱ्या, उत्तम कथाकथनाने मने जिंकणाऱ्या या लेखिका. प्रस्तुत पाठातून गिरिजा कीर यांच्या नाटिका, त्याचबरोबर चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिलेली आहे. एखाद्या साहित्य कृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पाठ समाविष्ट करण्यात आलेला आहे. मग 10वीला हा पाठ शिकण्यासाठी का आहे, तर आपल्यामध्ये साहित्य कृतीकडे बघण्याचा जो आस्वादात्मक दृष्टिकोन असतो, म्हणजे रसास्वाद घेण्याचा जो दृष्टिकोन असतो, तर तो विकसित व्हावा म्हणून हा पाठ आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. मग आता रसास्वाद म्हणजे काय आणि त्याचा नेमका अर्थ काय, तर ते आपण आता जाणून घेणार आहोत. तर रसास्वाद यालाच दुसरा शब्द आस्वादही आहे, जो या ठिकाणी आपण परिचयामध्ये पाहिला होता. आपण अनेक प्रकारची नाटके बघतो, आपण मूव्हीज बघतो, सिनेमे बघतो, त्याचबरोबर आपण काही सिरियल्स बघतो. तर ह्या जे सगळे कलाकृती आहेत, तर यातील अनेक कार्यक्रम आपल्याला आवडतात. आपल्याला सिरियलमधील एखादा एपिसोड आवडतो किंवा पिक्चरमधील एखादा भाग आवडतो किंवा पूर्ण पिक्चर आवडतो. मग आपण काय करतो की आपल्या मैत्रिणीला किंवा मित्राला पण सांगतो की मी असा XYZ नावाचा पिक्चर बघितला, खूप छान होता, त्याच्यामध्ये असं असं होतं, तू पण बघ, असं आपण त्याला सांगत असतो. आणि आपण तिला किंवा त्याला असं सांगतो की जेणेकरून तिला असं वाटतं की हां, आपण तो पिक्चर बघायलाच पाहिजे, इतकं आपण तो पिक्चर पूर्ण असं रंगून रंगून सांगत असतो. मग हे जे काही आहे की आपण आधी तो पिक्चर समजून घेतला, त्याच्यामधलं चांगलं जे आहे ते आपल्याला कळलं आणि मग आपण समोरच्याला सांगितलं, तर हे सगळं जे आहे यालाच आपण रसास्वाद असं म्हणतो. मग या पाठामध्ये डॉक्टर विजया वाड यांनी गिरिजा कीर यांच्या साहित्याचा अभ्यास केला आहे आणि त्यांनी त्याची ओळख आपल्याला रसास्वादाच्या दृष्टिकोनातून करून दिलेली आहे. मग आता आपण काय करणार आहोत की आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा नाही आवडली, तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवे. मग आपल्याला एखादी गोष्ट आवडली, आपल्याला एखादा मूव्ही आवडला, एखादा चित्रपट आवडला, मग तो का आवडला, त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं असेल म्हणून तो आवडला असेल, किंवा एखादा चित्रपट नाही आवडला, मग तो का नाही आवडला हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. मग त्या गोष्टीच्या चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातील दोषांचे विवेचन आपल्याला करता आलं पाहिजे. एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं, तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणं म्हणजे रसास्वाद. आता एखादी मोठी कादंबरी असेल, मग त्या कादंबरीमधले काही अनेक गोष्टी असतील, त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला आवडल्या, पण त्या का आवडल्या, एकतर त्या तुम्हाला रुचणाऱ्या असतील, तुम्हाला नीट म्हणजे खूप अशा भावल्या असतील, समजल्या असतील म्हणून ते तुम्हाला आवडलं असेल. मग ते का आवडलं हे मांडणं म्हणजे रसास्वाद होय. एखादी गोष्ट आवडण्याचे वा न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा.
मग समीक्षा म्हणजे काय, तर एखादी गोष्ट आवडली, का आवडली, त्याचं पूर्ण अभ्यासपूर्ण विश्लेषण, त्याच्यामध्ये काय आहे किंवा कशामुळे तुम्हाला ती आवडली याचं एक अभ्यासपूर्ण विश्लेषण, त्याचं चिकित्सक पद्धतीने विश्लेषण, याला आपण समीक्षा म्हणतो. किंवा एखादी गोष्ट नाही आवडली तरी पण त्याचं विश्लेषण द्यायला पाहिजे की का नाही आवडली, त्याचं पण चिकित्सापूर्ण विश्लेषण द्यायला पाहिजे, तर याला आपण म्हणतो समीक्षा. कोणत्याही साहित्यकृतीची अथवा कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या कलाकृतीचा, साहित्यकृतीचा रसास्वाद घेणे. कारण आपल्याला समीक्षा करायचं आहे म्हणजे काय, की ते आवडलं तर का आवडलं, नाही आवडलं तर का नाही आवडलं, हे आपल्याला लिहायचं आहे. मग यासाठी आपल्याला आधी त्या साहित्यकृतीचा आस्वाद घ्यायला पाहिजे, रसास्वाद घ्यायला पाहिजे. आपल्याला पण कवितेच्या खाली एखादा प्रश्न असतो, म्हणजे स्वाध्याय कृतीमध्ये एखादा प्रश्न असतो की प्रस्तुत कविता तुम्हाला आवडली का किंवा का नाही आवडली, तर ते लिहायचं असतं. मग त्या ठिकाणी पण आपण त्या कवितेचा आधी आस्वाद घेतो की या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे किंवा ही कविता आपल्याला का आवडली किंवा का नाही आवडली, याच्यामध्ये काय अजून हवं होतं किंवा काय कमतरता होती. तर या सगळ्या गोष्टी सांगणं किंवा लिहिणं यालाच आपण रसास्वाद घेणं असं म्हणतो. कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक असतात. तर हा जो प्रश्न आहे हा पाठ्यपुस्तकामध्ये, स्वाध्यायामध्ये पण हा प्रश्न आहे की कोणते मुद्दे लक्षात घेणं आवश्यक असतं. तर पहिला मुद्दा असा आहे की पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता. तर पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता हे आधी आपल्याला कळलं पाहिजे. आता जसं की आपल्यासमोर कथा कादंबरी आहे, तर मग यातील वाङ्मय प्रकार त्या पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता आहे ते कळलं पाहिजे. पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष. मग पुस्तकामध्ये व्यक्तिरेखा कोणत्या आहेत, म्हणजे थोडक्यात पात्र कोणती आहेत आणि त्यांच्या स्वभावातील, त्यांचा स्वभाव कसा आहे आणि तो स्वभाव आपल्याला का आवडतो किंवा तो आपल्याला का भारावून टाकतो, तर हे सगळं आपल्याला मांडता आलं पाहिजे. व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपले आहेत. मग त्या व्यक्तिरेखा सहजपणे त्या पुस्तकात मांडल्या आहेत की कृत्रिमतेने मांडलेल्या आहेत, म्हणजे एकदम असं सहज नाही वाटत ते, असं कुठेतरी मॅन्युअली म्हणजे कुठेतरी कृत्रिम वाटते ते, तर असं का होतं आहे किंवा असं आहे का. त्याच्यानंतर पुढे कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का. आकर्षक म्हणजे आपल्याला पूर्ण खेचून घेता येते, म्हणजे असं वाटतं की ते वाचलंच पाहिजे आपण. आणि उत्कंठावर्धक म्हणजे काय, की एक पेज वाचता वाचता आपल्याला असं वाटतं की पुढे काय होईल, मग अजून पुढे काय होईल. एखादा मूवी असतो त्याच्यामध्ये एखादा सीन दाखवला तर मग आपल्याला असं वाटतं की अरे ह्याच्या पुढे काय होईल, मग ह्याच्या पुढे असं होईल का, मग तसं होईल का. यासाठी आपण तो मूवी पूर्ण बघतो. पण त्यातच जर एखादा मूवी असेल की ज्याच्यामध्ये आधीच आपल्याला कळतं की हां पुढे असंच होणार आहे, मग आपण ते बघणार का, तर नाही. मग असं असायला पाहिजे की पुस्तक जे आहे तर ते उत्कंठावर्धक आहे का, आकर्षक आहे का, आपल्याला ते वाचावंसं वाटतंय का, तर हे सगळं त्याच्यामध्ये असायला पाहिजे. त्याच्यानंतर कथासंग्रह असल्यास कवितांचे भावसौंदर्य, विचारसौंदर्य व अर्थसौंदर्य कशातून जाणवते. त्याच्यानंतर लेखकाची भाषाशैली कशी आहे, भाषाशैली आपल्याला समजणारी आहे का किंवा खूप अवघड शब्द आहेत का, तर हे सगळं आपण त्याच्यामध्ये समजून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर पुस्तकाची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का. सुरुवात जर आकर्षक असेल तर आपण ते पुस्तक आपल्याला वाचावंसं वाटतं, शेवट आकर्षक असेल तर वाचल्याचं समाधान आपल्याला मिळतं. मग ते पुस्तक त्याची सुरुवात आकर्षक आहे का की अशीच आहे, तर ते पण आपल्याला कळलं पाहिजे. आणि ते कळून गेलं म्हणजेच रसास्वाद घेणं. त्याच्यानंतर पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का. काही पुस्तके किंवा काही कादंबऱ्या अशा असतात की त्या वाचल्या की आपण स्वतः खूप चिंतन करायला लागतो की त्याच्यामध्ये काय सांगितलं, त्यातून काय संदेश मिळतोय, आपण असं मंत्रमुग्ध होऊन त्याच्यावरती विचार करू लागतो. तर मग असं त्याचा परिणाम आपल्यावरती होतोय का, ती कादंबरी किंवा जे काही गोष्ट वगैरे असेल जे आपण वाङ्मय वाचणार आहोत तर ते पण आपल्याला मांडता आलं पाहिजे. तर अशा प्रकारे याच्यामध्ये आपल्याला नेमकं रसास्वाद म्हणजे काय आणि रसास्वाद करत असताना किंवा रसास्वाद घेत असताना कोणते मुद्दे त्याच्यामध्ये आले पाहिजेत हे आपण पाहिलं. आता आपण ॲक्च्युअल पाठाकडे येऊया. तर लेखिका डॉक्टर विजया वाड म्हणतात की आज मी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहे. विपुल साहित्य निर्मिती करूनही, विपुल म्हणजे खूप साहित्य निर्मिती केलेली आहे त्यांनी, आणि खूप साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या लेखनात तोचपणाचा दोष अभावानेही आढळत नाही. हे त्यांचे सर्वात मोठे यश. काही लेखक असतात की जे खूप साहित्य निर्मिती करतात परंतु त्यांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक साहित्यामध्ये काही ना काहीतरी सिमिलर गोष्ट असते, काही ना काहीतरी समान गोष्ट असते, तोचपणा असतो, तेच प्रसंग असतात. परंतु गिरिजाबाई यांनी म्हणजेच गिरिजा कीर यांनी जे लेखन केले आहे, यांनी खूप विपुल लेखन केले, विपुल साहित्य निर्मिती केली, परंतु त्यांच्या लेखनामध्ये तोचपणाचा दोष अभावानेही आढळत नाही, म्हणजे आढळतच नाही शक्यतो. कारण त्यांनी प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि हेच त्यांचं सर्वात मोठे यश आहे.
त्यांची नाटुकली आपण वाचलीत तर आपल्या असं लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात आणि तेही बालकांच्या विश्वातले. मग त्यांनी साहित्य निर्मिती केली आहे. मग त्यात त्यांनी नाटुकली म्हणजेच लहान मुलांसाठी नाटके लिहिली आहेत. मग आपण जी लहान मुलांची नाटके बघतो त्याच्यामध्ये काय असतं, एकतर परीकथा असतात किंवा चॉकलेटचा बंगला वगैरे असं काहीतरी अशी एक अद्भुत कल्पना असते. परंतु त्यांची जर नाटुकल्या आपण पाहिल्या तर त्या नाटुकल्या पाहिल्यानंतर आपल्याला असं कळेल की याच्यामध्ये चमत्कार किंवा अद्भुत रम्यता असं काही नाही आहे. तर यापेक्षा वेगळं काहीतरी आणि दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न म्हणजे बालकांच्या विश्वातले दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न त्यांनी त्या नाटुकल्यांमधून मांडलेत. मग त्यांच्या नाटिका नेमक्या कशा आहेत त्याचं उदाहरण पण आपल्याला या पाठामधून अभ्यासायचं आहे. त्यांच्या काही बालनाटिकांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. जसं की इटुकली पिटुकली नाटुकली या संचात आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक नाटक, साळुंकीची कहाणी, गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 वयोगटांसाठी आहेत. म्हणजे 9 ते 12 वयोगटातील मुलांना काय हवं असतं किंवा त्यांची विचारसरणी कशा प्रकारची असते, त्यांचा साहित्य वाचण्याचा किंवा त्यांचा कथा वाचण्याचा, नाटके वाचण्याचा दृष्टिकोन कशा प्रकारचा असतो, तर त्याप्रमाणे त्यांनी 9 ते 12 वयोगटांसाठी हे बालनाटिके लिहिली होती. त्याच्यानंतर पुढे आहे तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत. मग बालवर्गासाठी काय आवश्यक असतं किंवा बालकांच्या त्या वर्गासाठी काय अपेक्षित असतं त्याप्रमाणे लेखन त्यांनी केले आहे. मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते. हे कोण म्हणत आहेत? डॉक्टर विजया वाड. डॉक्टर विजया वाड म्हणतात की मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते. का? तर कारण हा प्रांत पूर्णतया दुर्लक्षित असा आहे. कारण बालांसाठी म्हणजे जो बालांचा वयोगट आहे, जो बालवर्ग आहे, तर त्यासाठी मुख्यतः लेखक जास्त लेखन करत नाहीत. असं म्हणजे खूप चमत्कार किंवा अद्भुत असं काही असेल तर ते लेखन करतात. पण जास्त करून लेखन हे मोठ्या वर्गांसाठी केलं जातं. म्हणजे बालवर्गांसाठी काही कोणी एवढं वाचत नाही, तर मग जास्त करून लेखन हे मोठ्या वर्गांसाठी केलं जातं. मग त्याच्यामुळे परंतु गिरिजा कीर यांनी काय केलं आहे तर बालवर्गांसाठी पण तितकंच लेखन केलेलं आहे, विपुल लेखन केलेलं आहे. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. मग पुण्याच्या ज्या रजनी परांजपे आहेत तर त्या काय करतात, हा जो बालवयोगट आहे तर यांच्यासाठी साधी सोपी आणि जोडाक्षर विरहित. जोडाक्षर विरहित म्हणजे कसं काय, तर आता या ठिकाणी प्रसन्न हा जो शब्द आहे तर या ठिकाणी जोडाक्षर आहे, तर जोडाक्षर विरहित. जसं की रजनी हे नाव कसं जोडाक्षर विरहित आहे, तर अशा प्रकारच्या साध्या सोपा शब्दांचा वापर ते करत असतात त्या पुस्तकांमध्ये. आणि ही पुस्तके प्रकल्प म्हणून त्या तयार करून घेतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंची ही बालनाटिके साथच देतात. आणि त्यांचं हे जे स्तुत्य म्हणजे काय, स्तुती करण्याजोगे, त्यांचं हे जे स्तुती करण्याजोगे प्रशंसनीय असे जे काम आहे तर याला गिरिजाबाईंची ही जी बालनाटिके आहेत ते पण साथ देतात. म्हणजे याचा अर्थ काय, ते गिरिजाबाईंची बालनाटिके ही साध्या सोप्या शब्दात लिहिलेली आहेत. लहान मुलांना समजेल, रुचेल, पचेल किंवा वाचता येईल अशी शब्द त्यांनी वापरलेली आहेत. मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते. नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. तुम्हाला नाव वाचल्यानंतर एक काहीतरी वेगळं वाटलं असेल की बाप्पाला आपण अर्ज करायचा का, तर असंच काहीतरी या बालनाटिकेमध्ये आहे. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट. घरातील मोठी माणसं बाहेर गेलेली आहेत आणि अशावेळी छोटी मुलं महत्त्वाचा विचारविनिमय करत आहेत. आता छोटी मुलं विचारविनिमय करतायत म्हणजे नेमकं काय करतायत, तर त्यांच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण चालली आहे. मग त्यांना असे कुठले बरं प्रश्न पडले तेवढे लहान मुलं असून पण, तर ते त्यांचे प्रश्न आता आपण पाहूया. मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो, म्हणजे खूप गरजेचा कुठला असा प्रश्न असतो, तर त्यांचे प्रश्न खूप छान आणि मस्त आणि वेगळे आहेत आणि तेच गिरिजाबाईंनी मांडलेले आहेत. तर आई, बाबा, शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग त्यांना सहन होत नाही, पण हे कोणाला सांगणार. बॉसिंग म्हणजे काय, तर हुकूमत. म्हणजे आई म्हणते ना हे असं करायचं नाही, बाबा म्हणतात तसं करू नको, अभ्यास कर, शेजारी म्हणतात काय गं हे असं वागतात का, वगैरे वगैरे वगैरे. तर हे जे काही बॉसिंग आहे ते लहान मुलांना सहन होत नाही. आता आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला असं वाटत होतं, काय सारखं मला ओरडतात, मला खेळू पण देत नाहीत, सारखं म्हणत असतात किती खेळतेस, अभ्यास कर. पण आजकालच्या मुलांची तक्रार वेगळीच असते, काय तर मला मोबाईलमध्ये बघू देत नाहीत. तर असं जे बॉसिंग आहे की मोठी माणसं आपल्यावरती जे हुकूमत गाजवतात किंवा आपल्याला जे सारखं हे करू नको, ते करू नको, असं कर तसं कर सांगत असतात, तर हे मात्र त्या लहान मुलांना सहन होत नाही. पण हे सांगायचं कोणाला, पण ह्याच्या काही आपल्या तक्रारी आहेत त्या आपण कोणासमोर मांडणार. तर मग
आता त्या मुलांना एक पर्याय सापडतो. मग तो कोणता पर्याय आहे? तर मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाढाच वाचू अर्जात आणि हा अर्ज चक्क बाप्पापुढे ठेवूया. मग सगळेजणांना काय वाटतं की आपल्या ज्या सगळ्या तक्रारी आहेत त्यांचा पाढा वाचूया, म्हणजे त्या सगळ्या तक्रारी आपण अशा एका क्रमाने लिहून घेऊया. तर अशा सगळ्या तक्रारी आपण एका अर्जात मांडूया आणि तो जो अर्ज असेल ना तो आपण बाप्पापुढे ठेवूया आणि मग देव नक्की प्रसन्न होईल आणि मग गणपती बाप्पा नक्की प्रसन्न होईल असं त्यांना वाटतं. आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्जलेखन. मग सगळे मुलं बसतात आणि मग प्रत्येकजण आपापली कंप्लेंट सांगत असतं की आपल्या आईवडिलांबद्दल किंवा आपल्या शेजाऱ्यांबद्दल काय कंप्लेंट आहे किंवा आपल्याला काय पाहिजे हे सगळं ते त्या अर्जामध्ये मांडतात. मग इथे लेखिकेने काय छान तक्रारी मांडल्यात पहा. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. मग एखादी मुलगी म्हणते की मला ना आईची रेशीमची साडी नेसायला मिळाली पाहिजे. आई नेसते आणि मला नेसूच नाही देत, म्हणून मग मलाच ती नेसायची आहे, अशी कोणीतरी तक्रार मांडली आहे. मग दुसरं कोण काय म्हणतं, बर्फ का गोला खाण्याची आझादी पाहिजे, म्हणजे मला मस्त मनसोक्त बर्फाचा गोळा खाता यावा. आता आई ओरडत असेल, सर्दी होईल, घसा दुखेल वगैरे वगैरे, मग त्याला खाता येत नसेल, मग तो मुलगा जो आहे किंवा मुलगी कोणी असेल तर तो म्हणतो की बर्फ का गोला खाण्याची आझादी पाहिजे बाबा. मग एखादं म्हणतं की भेळ खायला मिळाली पाहिजे. बघा काय सुंदर कल्पना मांडल्यात त्यांनी. त्याच्यानंतर मधू, भाऊ, विनया ही मित्रमंडळीच कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी भांडू लागतात, त्या प्रसंगात गंमत आली आहे. आणि मग परत हे जे सगळे काही मित्रमंडळी आहेत, सुजाता, सदानंद आणि त्यांचे जे काही मित्रमंडळी आहेत, तर मग हेच लोक परत काय करतात, बाप्पाचं रूप घेऊन येतात, कारण त्यांनी बाप्पासमोर अर्ज ठेवला आहे. मग परत यांच्यातीलच काही लोक म्हणजे यांचेच मित्र काय करतात, ती पुढे बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि मग एकमेकांशी भांडू लागतात. आणि त्या प्रसंगामध्ये खूप गंमत आलेली आहे. तुम्हाला जर कधी कुठलं साहित्य वाचायला मिळालं यांपैकी तर नक्की आवर्जून वाचा, कारण त्यांचं साहित्य खूप छान आहे. मग ते लहान मुलांचं असो किंवा मोठ्यांसाठी असो, बालकादंबरी असो किंवा कादंबरी असो, ते खूप छान लिहिलेलं आहे. या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लाभले आहे. मग याच्यामध्ये असं वाटतं ना की आपल्या पण अशाच काहीतरी तक्रारी होत्या. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा की आपल्यालाही वाटायचं की आपणही बर्फाचा गोळा खावा. मुलींनाही वाटायचं की आम्ही देखील आईची साडी नेसावी. मग कधी कधी एखाद्या दिवशी तुम्ही साडी नेसून बघितली असेल किंवा आईकडे हट्टही केला असेल. तर अशा ज्या काही मुलांच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी असतात किंवा मुलांच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतात ते अचूक लेखिकेने या बालनाटिकेमध्ये मांडलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये कुठेही अशी अद्भुत रम्यता किंवा एक परी होती तिचा असा मोठा बंगला होता, ती आकाशामध्ये राहत होती, असं काही नाही आहे. तर या बालनाटिकेमध्ये लेखिकांनी जे वास्तव प्रश्न आहेत की जे मुलांच्या मनामध्ये असतात, तर तेच प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत. त्याच्यामुळेच असं म्हटलेलं आहे की गिरिजा कीर यांनी अद्भुत रम्यता किंवा चमत्कार याच्यावरती लेखन नाही केलं, तर त्यांनी जे प्रश्न दैनंदिन जीवनामध्ये आहेत, जे मुलांच्या विश्वातले आहेत, तर तेच प्रश्न त्यांनी इथे मांडलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे आहे छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातील. आणि असं नाही आहे की हे फक्त लहानांसाठी आहे, तर हे मोठ्यांसाठी सुद्धा छान आहे. म्हणजे मोठे पण या प्रयोगामध्ये रंगून जातील, गुंतून जातील. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवेत ते गिरिजाबाईंच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात. मोजक्या पात्रांतून जिवंत दृश्य साकार करणे आणि बालप्रेक्षकांची मने जिंकणे ही अवघड बाब आहे, पण बाईंनी ती लीलया पेलली आहे. म्हणजे या ज्या नाटिका आहेत तर या बालांसाठी आहेत. मग लहान मुलांसाठी आहेत, तर लहान मुलांची आधी मनं जिंकली पाहिजेत. मग बालप्रेक्षकांची मने जिंकणे ही खरं तर अवघड बाब असते, कारण त्यांना जास्त करून अशी परी वगैरे त्यांच्या गोष्टी आवडतात. पण लेखिकांनी मात्र वास्तववादी लेखन करूनही त्यांची मनं जिंकली आहेत आणि ही गोष्ट त्यांनी सहज म्हणजेच लीलया पेललेली आहे. आता आपण गिरिजाबाईंच्या बालांसाठी असलेल्या अन्य साहित्य कृतींकडे वळूया. पहिल्यांदा आपण काय पाहिलं, बालनाटिका. आता आपण पाहणार आहोत चरित्र. लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईंनी म्हणजेच गिरिजा कीर यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, पुण्यश्लोक म्हणजे काय, सुप्रसिद्ध, सुकीर्तिमान, त्याचबरोबर तपस्विनी अनुताई वाघ यांच्याबद्दल एक होती समई हा पाठ आपण 9वीला अभ्यासला होता. शिक्षणवृत्ती ताराबाई मोडक, त्याचबरोबर संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्रे त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्यातली सामाजिक बांधिलकीची भावना जणू मुलांच्या हृदयाला साद घालते. त्या म्हणतात, थोरांनी केलेले कार्य पुढे नेणं हेच त्यांचं खरं स्मारक.
मग थोर व्यक्तींनी जी कामं केली आहेत, आता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, त्याचबरोबर शिक्षणवृत्ती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे कार्य केले आहे ते खूप मोलाचे आहे. आणि हे कार्य आपण पुढे चालू ठेवणं, त्यांनी जो काही आपल्याला संदेश दिला आहे तर तो आपण अंमलात आणणं किंवा त्याप्रमाणे वागणं किंवा त्याप्रमाणे चालत राहणं, त्यांनी जे आपल्याला पाऊलवाटा दिल्या आहेत त्याच्यावर चालत राहणं, तर हेच काय आहे, त्यांचं खरं स्मारक आहे. प्रत्येक चरित्रात त्यांनी एक एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. जसं की उदाहरणार्थ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरिजा कीर लिहितात की प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही. म्हणजेच या ठिकाणी गिरिजा कीर यांना काय म्हणायचं आहे, तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या पत्नीला म्हणजेच सावित्रीबाई फुले यांना शिकवलं आणि सावित्रीबाई फुले यांनी पुढे अनेक मुलींना शिकवण्याचं कार्य केलं. तर हे जे आणि त्यामुळेच आज मुली शिकत आहेत, म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी खूप कष्ट घेतले होते मुलींना शिकवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी, त्याच्यामुळेच आज मुली शिकत आहेत. तर मग प्रत्येक सुशिक्षित जी स्त्री आहे तर प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या म्हणजे आपल्याला शिकवणाऱ्या आपल्या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही. कारण महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळेच आज प्रत्येक स्त्री प्रत्येक मुलगी शिकत आहे, शिक्षण घेत आहे. त्याच्यानंतर पुढे आहे ताराबाई मोडक या शिक्षणवृत्ती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात की माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला वापर करणं किंवा योग्य कामाला उपयोग करणं हे ताराबाईंची खासियत आहे. मग शिक्षणवृत्ती ताराबाई मोडक यांच्याबद्दलही आपण वाचलं होतं त्या पाठामध्ये, एक होती सवाई या पाठामध्ये. तर तिथे आपण पाहिलं होतं की ताराबाई मोडक यांनी अनुताईंमधील गुण ओळखून घेतले, अनुताईंचे क्षमता गुण सगळे ओळखून घेतले आणि त्यांनी त्यांच्या हातामध्ये त्यांचं कार्य सोपवलं. तर त्याच्यानंतर अनुताई वाघ यांनी पण ते कार्य खूप समर्थपणे पेललं. मग ताराबाई मोडक यांनी एक अचूक व्यक्ती निवडली होती त्यांच्या कामासाठी. तर मग माणसं ओळखून त्यांच्यामध्ये जे गुण आहेत त्याच्या आधारावर त्यांना योग्य कामासाठी त्यांचा उपयोग करणं ही काय आहे, ताराबाईंची खासियत आहे. खरं आहे, मोठी माणसेच हिऱ्याची पारख करू शकतात. पारख म्हणजे काय, परीक्षण, म्हणजे माणसाचा स्वभाव कसा आहे किंवा माणूस काय करू शकतो हे मोठी माणसं त्याचं योग्य परीक्षण करू शकतात किंवा तपासणी करू शकतात. ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचे चरित्र सादर करताना गिरिजाबाई म्हणतात, ज्या भागात काम करायचं आहे त्या भागातली मुलं शिकती आणि शिक्षणासाठी यती करणं, त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेनं शिकवणं, त्यात प्रेम ओतणं या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या आणि जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे येवोत. हेच अनुताईंचे खरे स्मारक ठरेल. मग आपण अनुताई यांच्याबद्दल पाहिलेलं आहे की अनुताई वाघ यांनी कशा प्रकारे म्हणजे मुलांमध्ये शिक्षणाची एक उमेद जागी केली होती किंवा त्या प्रदेशामध्ये खूप दुर्गम प्रदेश होता आणि त्या प्रदेशामध्ये पण खूप अडचणी होत्या. मग त्या अडचणी लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्या मुलांना त्यांनी शिक्षणासाठी यती केलं, म्हणजे शिक्षण त्यांना घ्यायलाच पाहिजे असं त्यांच्यामध्ये एक पटवून दिलं त्यांना. तर अशा प्रकारे त्यांनी जे कार्य केलं आहे ते कार्य पुढे चालू ठेवणं हेच त्यांचं स्मारक आहे. त्याच्यानंतर संत गाडगेबाबा यांच्या चरित्रातील हा संदेश पहा. मुलांनो, संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाहीत, विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही, पहाडात निघून जावे लागत नाही, लोकांत राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिले आणि म्हणूनच ते महान संत होते. संत गाडगेबाबा यांनी कधीही संतपद आहे किंवा म्हणजे संत ते आहेत पण त्यांनी संतपद मिळवण्यासाठी चमत्कार वगैरे केले नाहीत किंवा ते विभूती लावून हिमालयात जाऊन ध्यानस्थही बसले नाहीत. पण त्यांनी काय केलं तर लोकांमध्ये राहून त्यांनी जनजागृती केली, म्हणजेच त्यांनी स्वच्छता असायला पाहिजे असं सांगितलं. पण त्यांनी नुसतं सांगितलं नाही किंवा त्यांनी चमत्कार घडवून आणले नाहीत, तर ते स्वतः जेव्हा झाडू घेऊन झाडू लागले तर ते बघून लोकांनी ते केलं, म्हणजे त्यांनी स्वतः लोकांमध्ये राहून लोकजागृती केली. आणि हेच खरे संत असतात आणि तेच महान संत असतात असे गिरिजाबाई यांनी इथे म्हटलेलं आहे. म्हणजे फक्त चमत्कार करून आपलं संतपद मिळवणं असं गाडगेबाबांनी कधीच केलं नाही. तर गाडगेबाबांना माहिती होते की समाजामध्ये जर आपल्याला बदल घडवून आणायचा असेल तर आधी आपल्या स्वतःला ते करावं लागेल आणि मग आपलं अनुकरण समाज करेल. आणि म्हणूनच त्यांनी ग्रामस्वच्छता केली आणि त्यातूनच लोकांनी मग स्वतः हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छता करायला सुरुवात केली. दुःखाच्या अग्नीत होरपळूनही शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या लिहितात,
प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या. त्यांचं जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं. खरंच तुम्ही कधी जर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं चरित्र जर वाचलं तर खूप इतके दुःख त्यांच्यासमोर उभे होते. जसं की पहिल्यांदा तर त्यांचे पती युद्धामध्ये मारले गेले, ते दुःख होतं. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा त्यांचा मुलगा गेला, त्याच्यानंतर तिसऱ्यांदा त्यांचे सासरेही गेले. तर असं अनेक दुःखांना त्यांना सामोरे जावं लागलं होतं, परंतु तरीही त्या कणखरपणे उभ्या होत्या. गंगाजळासारखं निर्मळ त्यांचं चरित्र होतं आणि त्यांनी राज्य केलं. त्यांच्या म्हणजे होळकरांचं घराणं होतं, तर होळकरांच्या त्या सुनबाई होत्या. तर त्यांनी राज्य केलं आणि प्रजेला त्यांनी पुत्रवत मानलं, म्हणजे मुलांप्रमाणे मानलं. आणि मग त्यांनी प्रजेला पुत्रवत मानून प्रजेच्या कल्याणासाठी काम केलं. त्यांनी दानधर्म केलं आणि त्याचबरोबर त्यांनी अनेक अशी स्मारके वगैरे उभं केलेले आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी विहिरी किंवा देवस्थाने वगैरे बांधलेली आहेत. तर त्यांनी खूप समाज उपयोगी अशी कामं केलेली आहेत. म्हणजे खूप दुःख त्यांच्या वाटेला असूनही त्यांनी त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं किंवा त्यांचं जे चरित्र होतं तर ते सोन्यासारखं लखलखणारं होतं आणि म्हणून त्यांना पुण्यश्लोक म्हटलं जातं. म्हणजे सुप्रसिद्ध, सुकीर्तिमान, कितीही संकट आली तरी झेलून त्यावर मात करून त्या उभ्या राहिल्या आणि त्यांचं आयुष्य, त्यांचं जीवन हे गंगाजळासारखं निर्मळ होतं. अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्येकारी संदेश दिला आहे. म्हणजे प्रत्येक चरित्रातून त्यांनी काहीतरी सांगितले. जसं की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रातून त्यांनी असं सांगितलं आहे की प्रत्येक स्त्रीला किंवा प्रत्येक मुलीला जी सुशिक्षित आहे, जी शिकलेली आहे, तिने कधीही महात्मा ज्योतिबा फुले यांचे ऋण विसरता कामा नये, कारण त्यांच्यामुळेच तिला सुशिक्षित होता येते किंवा ती शिकू शकते. तर हे अशा प्रकारचे अनेक संदेश त्यांनी या प्रत्येक चरित्रातून दिले आहेत. जसे की संत गाडगेबाबा यांच्या चरित्रातून त्यांनी सांगितलेलं आहे की संतपद हे विभूती लावून किंवा चमत्कार करून नाही मिळत, तर त्यासाठी आपल्याला लोकांमध्ये राहून लोकजागृती करावी लागते. तर अशा प्रकारे या चरित्रातून आपल्याला खूप मोलाचे असे संदेश मिळतात. त्यानंतर पुढे आहे, मुलांना पचेल रुचेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्र लेखनाचा एक नवा आयाम दिला आहे. आयाम म्हणजे मार्ग दिला आहे किंवा दृष्टिकोन दिला आहे. तर अशा प्रकारे त्यांनी आता ही सगळी चरित्र लिहिली, पण या चरित्रामध्ये त्यांनी अवघड भाषा नाही वापरली. म्हणजे खूप अशी मोठ्यांना वाचता येईल किंवा खूप अशी अवघड जड अशी भाषा नाही वापरली. तर त्यांनी जी भाषा वापरली आहे ती खूप साधी, सोपी आणि मुलांना समजेल अशी भाषा त्यांनी वापरलेली आहे. कारण हे सगळे संदेश हे लहान मुलांसाठी आहेत. म्हणजे जे मुलं विचार करू शकतात, जे आपल्या देशाचं पुढचं भवितव्य आहेत, तर त्या मुलांना कळावं त्यासाठी त्यांनी ही चरित्र लिहिलेली आहेत आणि ही चरित्र अतिशय सोप्या, साध्या भाषेमध्ये लिहिलेली आहेत. आता त्यानंतर पुढे आपण बालसाहित्याचा पुढचा भाग पाहणार आहोत, कथा. गिरिजाबाईंनी बालांसाठी विपुल कथाही लिहिल्या आहेत, बालकथाही लिहिलेल्या आहेत. आपण नाटिका पाहिल्या, त्याचबरोबर चरित्रे पाहिली. आता आपण कथा पाहतोय. तू सावित्री हो या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत. ही जी पुस्तकं आहेत हे तुम्हाला गुगलवरती जाऊन याचं जे फ्रंट पेज आहे, मुखपृष्ठ आहे, ते पण पाहता येईल. त्याचबरोबर तुम्हाला जर भेटलं ग्रंथालयामध्ये, एखाद्या लायब्ररीमध्ये, तर नक्की वाचा. खूप छान पुस्तकं आहेत. या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत. त्याच्यातील गोष्ट एका माणसाची ही कथा अतिशय सुंदर आहे. मधू या गरीब मुलाची आई आजारी असते. तिच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने तिला बरे वाटेल असा निर्वाळाही देतात. निर्वाळा म्हणजे असं सांगतात, निदान करतात की ऑपरेशनने बरं वाटेल. मधू अत्यंत निरुपायाने एकाचे पाकिट मारतो, कारण त्याच्याजवळ पैसे नसतात. मधू नोटा मोजतो, तब्बल 2000. पण सोबत चिठ्ठी असते. प्रिय आनंदा, सोबत 2000 रुपये पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर. मी येत नाही, तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. आणि खाली पत्ता होता. हे सगळं वाचून या पत्राने मधूचे डोळे उघडतात आणि तो पत्ता शोधत शोधत त्या माणसाकडे जातो. का? तर त्याला हे कळतं की त्या चिठ्ठीमधून त्याला असं कळतं की आपण ज्याचं पाकिट मारलं आहे त्याचीसुद्धा आई आजारी आहे. म्हणजे आपली आई आजारी असताना आपल्याला काय वाटलं तेच त्यालाही वाटलं असेल, म्हणून त्याने पैसे पाठवले असतील. मग आपण अशा एखाद्या व्यक्तीचं पाकिट चोरले हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्याच्यातली जी एक संवेदनशीलता होती किंवा त्याचं मन हे संवेदनशील होतं आणि त्यानं असा विचार केला की आपण फक्त स्वार्थी होऊन आपल्या आईचं आजारपण दूर व्हावं यासाठी विचार केला, पण इतरांचीही आई आहे आणि तीही आपल्याला आपल्या आईप्रमाणेच आहे आणि आपण त्या माणसाचं पाकिट सोडले ज्याची आई सुद्धा आजारी आहे आणि तिच्या औषध पाण्यासाठी पण पैसे लागणार आहेत.
असा विचार करून मधू जो पत्ता दिला होता खाली पत्राच्या खाली, तर त्या ठिकाणी तो जातो आणि त्या माणसाकडे तो जातो आणि त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले असतात हे त्याला कळते. मधू आपल्या वाईट कृत्याची त्या माणसाकडे कबुली देतो, कारण त्याने चोरी केलेली असते. त्याने जरी आईच्या प्रेमापोटी हे कृत्य केलं असलं तरीही ती चोरीच होती ना इतर माणसांसाठी. पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो. पण तो मनुष्यही भला माणूस असतो. तो ते पैसे मधूलाच देतो, कारण मधूने सगळं सांगितलेलं असतं की मी हे असं का केलं किंवा मला असं का करावं लागलं. आजच आई गेल्याची तार आली. आता मी या पैशाचं काय करू? तुला हे पैसे कामी येतील. तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा आनंद मिळेल मला. अशा प्रकारे तो माणूस किती थोर व्यक्ती होता हे यातून कळते की त्या माणसाने पण माणुसकीचा विचार केला की आपली आई तर आता नाही आहे, पण कदाचित या पैशाने मधूची आई वाचू शकते असा विचार त्याने केला. आणि कुणाचीही आई ही आपल्यासाठी आईच असते हा पण विचार त्याने केला. माझी असो तुझी असो आई आहे ती दोघांसाठी पण. तर असा विचार त्याने केला आणि जर तुझी आई वाचली तर मलाही तेवढाच आनंद मिळेल, माझी आई वाचल्यासारखाच आनंद मला मिळेल. आणि त्या माणसाचं हे मोठं मन आणि या मोठ्या मनाचे हे दर्शन विस्मयचकित करणारे आहे. तर अशा प्रकारे गिरिजाबाईंच्या प्रत्येक नाटिका असू दे किंवा कथा चरित्र प्रत्येकातून काहीतरी संदेश मिळतो. आणि आपण पाठपरिचयामध्ये वाचलं होतं की गिरिजाबाईंच्या लेखनाला माणुसकीची किनार लाभली आहे. तर ते अशा प्रकारे यातून त्यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. फुलं फुलवणारा म्हातारा या पुस्तकातील याच नावाची पहिली कथा मोठी सुरेख आहे. या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची ही जापानी कथा खिळवून ठेवते. म्हणजे असं वाटतं की आजच सगळं पुस्तक वाचून टाकावं, म्हणजे असं खिळवून ठेवते ती आपल्याला. उत्कंठावर्धक कथा असतात. सुंदर स्वैर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करता येईल. मूळतः ही कथा जापानी असली तरी पण गिरिजाबाईंनी तिचा अनुवाद केलेला आहे आणि खूप छान अनुवाद केला आहे. आणि सुंदर स्वैर अनुवादाचे एक उत्तम उदाहरण म्हणून फुलं फुलवणारा म्हातारा या पुस्तकातील कथांचा उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे बालकादंबरी. बालकादंबरी हे कथेच्या पुढचे पाऊल. गिरिजाबाईंचा झंप्या द ग्रेट खरोखरीच ग्रेट आहे. झंप्या द ग्रेट हे जे पुस्तक आहे तर हे पुस्तक ज्याप्रमाणे नावात ग्रेट आहे त्याप्रमाणे हे पुस्तक पण ग्रेट आहे. कारण या पुस्तकामध्ये आपल्यासारखेच मुलगा आहे जो खूप चळवळा असतो, खूप नको ते उद्योग करत असतो, पण त्याचे उद्योग हे खरोखरच म्हणजे खूप छान आहे. ते पुस्तक तुम्ही वाचा कधी भेटलं तर. याची काही पानं तुम्हाला गुगलवरती सर्च केलं तर काही सुरुवातीची काही पानं वाचायला मिळतील. त्याच्यानंतर पुढे आहे महाचळवळ्या वळवळ्या बघावं तेव्हा नसत्या उद्योगात घडलेला झंप्या बघता बघता बालवाचकांचा लाडका होऊन जातो. आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण त्या कथेत रंगले आहे. तर या कथेमध्ये एक प्रकरण आहे ज्या ठिकाणी त्या झंप्याला वाटतं की आग लागली आहे आणि मग त्याला माहिती असतं की आग लागल्यावरती आपण काय करतो की फायर ब्रिगेडला फोन करतो आणि तो आगीचा बंब बोलवतो. तेवढं त्याला माहिती असतं. मग तो आग लागली असं त्याला वाटतं आणि तो मग लगेच आगीचा बंब बोलवतो. आणि मग पुढे काय होतं ते तुम्ही वाचाच. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे येडबंबू ढब्बू ही बालकादंबरी मनोरंजक आहे. आता या बालकादंबरीमध्ये नेमकं काय आहे ते आपण बघूया. प्रत्येक लहान मूल आईचं आपण आवडतं व्हावं या प्रयत्नात असतं. मग प्रत्येक लहान मुलाला असं वाटतं की आपणच आईचं लाडकं असावं, आईने आपलेच लाड करावेत. ॲक्च्युली आईसाठी सगळी मुलं ही सारखी असतात आणि आई प्रत्येकाचं लाड करत असते. प्रत्येक मुलगा हा तिच्यासाठी खूप खास असतो, खूप युनिक असतो. परंतु प्रत्येक लहान मुलाला असं वाटतं ना की आईचं आपणच लाडकं असावं, आईने माझेच लाड करावेत. मग ढब्बू हा मुलगा आईला उगाचच्या उगाच त्रास देणारा नसतो. मग ढब्बू हा जो आहे या कादंबरीतील मुलगा तर तो काही त्याला असं वाटत नसतं की आपण आईला उगाच त्रास द्यावा असं त्याला वाटत नाही. पण तरी पण मग तो पुढे काय करतो बघा. ताईचा साखरपुडा असतो आणि त्यासाठी घरामध्ये मिठाई आणलेली असते. मग ती मिठाई काही गरीब मुलं मागू लागतात. पण मग ढब्बू म्हणतो की नाही. ढब्बू नाही म्हणतो, ढब्बू नकार देतो. मग पुढे आई म्हणते की तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना, कुणालाही दुखवू नये, कुणालाही दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे. मग आई असा उपदेश देते आणि मग हा जो उपदेश आहे आईने केलेला तो मात्र ढब्बूच्या मनामध्ये पक्का रुजतो आणि ढब्बू हे चांगलं ध्यानात ठेवतो. मग दुपारी सगळे वामकुक्षी घेत असतात. वामकुक्षी म्हणजे दुपारी जेवल्यानंतर आपण थोडीशी डुलकी घेतो तर दुपारची डुलकी, त्याला आपण वामकुक्षी म्हणतो. त्यावेळी आईने व्याह्यांना देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट ढब्बू भिकाऱ्यांना वाटतो. व्याह्य म्हणजे काय, ताईचा साखरपुडा होणार होता. मग ताईचे जे सासरची माणसं असतात तर ते म्हणजे तिचे जे सासू सासरे असतील तर त्यांना देण्यासाठी आईने खास मिठाई आणली होती.
आणि ते मिठाईचं ताट काय करतो तर ढब्बू भिकाऱ्यांना वाटतो, कारण आईने सांगितलेलं होतं की सगळ्यांना सुखी ठेवायचं, सगळ्यांवर प्रेम करायचं, कोणालाही दुःखी ठेवायचं नाही. आणि ढब्बूने ते लक्षात ठेवलेलं असतं. मग जेव्हा दुपारी सगळे झोपलेले असतात तेव्हा ढब्बू काय करतो, ही सगळी जी खास मिठाई आणलेली असते व्याह्यांना देण्यासाठी, तरी सगळी मिठाई भिकाऱ्यांना वाटवून टाकतो. आणि तो भाग मात्र वाचकांना आवडावा असा आहे, कारण आईने जेव्हा गरीब मुलांना दे असं सांगितलं होतं, जेव्हा तिने उपदेश केला होता की कोणालाही दुःखी ठेवू नये, मग ढब्बूच्या मनामध्ये असं आलं असेल की मग आपण भिकाऱ्यांना का दुःखी ठेवावं, त्यांनाही आपण देऊन टाकावं. मग हा एक व्यापक विचार त्याने केला, व्यापक आणि खूप निर्मळ असा विचार त्याने केला, निरागस विचार त्याने केला. आणि हा भाग जो आहे तर तो वाचकांना खूप आवडतो. मग आता एकूणच काय तर गिरिजाबाईंच्या शब्दांचे इतके सुंदर दान पडले आहे की अनंत हस्ते कमलाकराने, देता किती घेशील दो कराने असे वाटावे. मग गिरिजाबाईंनी इतकं सुंदर सगळं लिहिलेलं आहे साहित्य की असं वाटतं की किती वाचावं आणि किती नाही. म्हणजे आता आपण जे काही थोडेसे त्याच्यातल्या गोष्टी वाचल्या की त्या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे त्याचा सारांश आपण थोडक्यात वाचला, पण त्या पुस्तकामध्ये अजूनही किती रंजक असेल, म्हणजे हेच एवढं रंजक वाटते तर ते पुस्तक किती रंजक असेल. म्हणून असं म्हटलेलं आहे की गिरिजाबाईंची पुस्तकं खूप रंजक आहेत आणि त्यातील जे शब्ददान आहे ते आपण किती घ्यावं आणि किती नको असं आपल्याला होतं. म्हणजे आपण ती किती वाचावी पुस्तकं आणि किती वाचू नयेत, म्हणजे कितीतरी वाचावी पुस्तकं असं आपल्याला वाटतं. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे, गिरिजाबाईंच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा. गिरिजाबाईंनी जे लेखन केलं आहे, गिरिजाबाईंचे जे लेखन कौशल्य आहे किंवा जी लेखणी आहे आणि त्यांचं जे संस्कारक्षम वाङ्मय आहे, कारण त्यांच्या प्रत्येक वाङ्मयातून, प्रत्येक कथेतून, प्रत्येक नाटिकेतून लहान मुलांवरती संस्कार रुजतात. तर हे जे काही त्यांचं संस्कारक्षम वाङ्मय आहे तर त्याला माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा असं डॉक्टर विजया वाड यांनी म्हटलं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण हा संपूर्ण पाठ पाहिला आहे. अतिशय सुंदर पाठ होता. यामधून आपल्याला वाङ्मयीन साहित्याची ओळख झाली, त्याचबरोबर अनेक पुस्तकांचा थोडक्यात आपल्याला सारांशही ऐकायला मिळाला, वाचायला मिळाला, समजून घ्यायला मिळाला. तर संदर्भ आहे बोलकी पाने. ओके, तर अशा प्रकारे हा पाठ होता. आय होप की तुम्हाला आवडला असेल. खूप सुंदर आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत. आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. So friends, thank you so much for watching this video. See you in next video.